नमस्कार मंडळी, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ओनली ऑन स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन क्लूज. मंडळी, मागील काही भागांमध्ये आपण भारतीय क्रांतिकारी गटांबद्दल माहिती जाणून घेतली. त्यापैकी युगांतर या गटाची स्थापना ही बंगालमध्ये झाली होती, तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही जपानमध्ये झाली होती. परंतु हे दोन्ही गट महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारताच्या बाहेरचे असले तरी या दोन्ही गटांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच एका क्रांतिकारी गटाची स्थापना झाली होती. याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? मंडळी, ब्रिटिश पारतंत्र्यापासून भारताची संपूर्ण मुक्तता हे साध्य व सशस्त्र क्रांती हेच साधन हे ब्रीद मनात धारण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये स्थापन केलेली क्रांतिकारी संस्था म्हणजेच अभिनव भारत. आणि आज आपल्या या सफर इतिहासाची सिरीजमध्ये अभिनव भारतचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, हे ध्येय साध्य करण्यासाठी 1899 मध्येच सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संस्था स्थापन केली व तिला पोषक म्हणून 1900च्या प्रारंभी मित्रमेळा ह्या नावाची उघड कार्य करणारी एक संस्था काढण्यात आली. शिवजयंती, गणेशोत्सव इत्यादी सार्वजनिक उत्सवांतून देशभक्तीपर पद्ये म्हणून जनजागृतीचे कार्य सुरू झाले. मिरवणुका, सभा, मेळे वगैरे प्रचार साधनांच्या द्वारे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ह्या चतुसूत्रींचा प्रचार करण्यात येऊ लागला. पुढे 1904 मध्ये सावरकरांनी मित्रमेळ्याचे अभिनव भारत ह्या संस्थेत रूपांतर केले. मॅगझिनीच्या यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर ह्या संस्थेची संघटना करण्यात आली. देशाच्या इतर भागांतील क्रांतिकारी संस्थांशीही संपर्क साधण्यात आला. वर्ष 1906 पासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी अभिनव भारत या गुप्त संघटनेच्या शाखा कार्यरत झाल्या. अभिनव भारतची चळवळ दडपण्यासाठी नाशिकमध्ये वर्ष 1909 मध्ये ब्रिटिशांनी बाबाराव सावरकरांना पकडले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानात पाठवले. त्याचा सूड म्हणून 1909 मध्ये ब्रिटिशांची राजधानी लंडन येथे क्रांतीवीर मदनलाल धिंगरा यांनी कर्झनवायलीला भर समारंभात गोळ्या घालून ठार मारले. तर पुढील वर्षातच नाशिकमध्ये विजयानंद चित्रपटगृहामध्ये जिल्हाधिकारी जॅक्सनला क्रांतिकारक अनंत कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे यांनी पिस्तूलने गोळी झाडून ठार मारले. शेवटी ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करून आणि अभिनव भारतच्या अनेक क्रांतिकारकांना पकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावण्यात आली आणि ही क्रांतिकारक चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही सशस्त्र क्रांतीची ही चळवळ नष्ट झाली नाही. 15 ऑगस्ट 1947ला देशाचे विभाजन करून का होईना ब्रिटिशांना भारत सोडावा लागला आणि 3/4 हिंदुस्थान स्वतंत्र झाला. त्यानंतर 10 ते 12 मे 1952 अशा 3 दिवसांच्या पुण्यातील महोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची सांगता केली. स्वतंत्र आणि लोकशाही भारतात स्वतंत्र उठावाचा मार्ग अव्यवहार्य असल्याने संस्था विसर्जित करण्यात आली. मंडळी, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेच्या स्थापनेची कल्पना प्लेगच्या काळात शासकीय रुग्णालयातील एक कनिष्ठ अधिकारी श्री म्हस्कर आणि त्यांचे स्नेही श्री पागे यांच्याशी तात्यांचा म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चांगलाच परिचय झाला होता. श्री म्हस्कर आणि श्री पागे श्री म परांजपे यांच्या काळचे वाचक होते आणि त्यांना कार्यकर्त्यांची मतेही पटत होती. तथापि त्यांच्या मनात क्रांतिकारक संघटना स्थापन करावी असा विचार येत नव्हता. तात्यांसमवेत जेव्हा त्यांची चर्चा होत असे तेव्हा तात्या त्यांना आपण क्रांतिकारकांचे गुप्त मंडळ स्थापले पाहिजे असे सुचवत असत. तात्यांसमवेत होणाऱ्या नियमित गाठीभेटी आणि चर्चा यांतून त्यांच्याही मनात सशस्त्र क्रांतीची स्पष्ट कल्पना आणि उत्कट इच्छा मूर्तरूप घेऊ लागली. शेवटी असे ठरले की तात्या सावरकर, श्री म्हस्कर आणि श्री पागे या तिघांनी देश स्वातंत्र्यासाठी शपथ घ्यायची आणि सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी एक गुप्त मंडळ स्थापन करायचे. आणि इथून खरी सुरुवात झाली ती म्हणजे मित्रमेळाची, की स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मैत्री श्री म्हस्कर आणि श्री पागे यांच्यासोबत झाली आणि त्यांनी शपथ घेतली की सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी एक गुप्त मंडळ स्थापन करायचे. वर्ष 1899 मध्ये या गुप्त मंडळाची स्थापना झाली. या संघटनेचे नाव राष्ट्रभक्त समूह असे ठेवण्यात आले. आपल्या या गुप्त मंडळात तरुणांचा सहभाग होणे आवश्यक आहे. त्यासाठी अत्यंत सावधगिरीने
निरुपद्रवी अशी एक उघड संस्था स्थापन करावी असे मत तात्यांनी व्यक्त केले आणि मग तिघांच्या सहकार्याने नाशिकच्या तिळभांगेश्वराच्या बोळात 1 जानेवारी 1900 या दिवशी मित्रमेळा नावाची एक प्रकट संस्था स्थापन झाली. ही मित्रमेळा संस्था राष्ट्रभक्त समूह या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. या मंडळाच्या बैठका प्रत्येक शनिवारी आणि रविवारी होत. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असे. प्रथम विषय अगदीच साधे असत, पण तात्याराव सावरकर मात्र त्यांचा संबंध अकस्मात राजकारणाशी जुळवून देत असत. ते म्हणायचे, निर्बंध वाईट आहेत ते बदला, जे क्रूर अन जाचक आहेत ते काढा. अशी किरकोळ रडवी गाराणी किती दिवस करायची? विषारी झाडांची पाने खुडत बसण्यापेक्षा त्यांच्या मुळांवर घात घाला, तरच ते नष्ट होईल. कधीतरी तो घाव घालायचाच आहे, तर मग आजच तो का न घालावा? जो कोणी आरंभ करील त्याला स्वतःच्या प्राणांचे मूल्य द्यावेच लागणार. मग तो आरंभ आजच करून प्राणदानाचे मूल्य आपण का घ्यायचे नाही? असे प्रकट विचार स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या चर्चेत मांडत असत. की स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी बैठकांमध्ये बोलत की या विषारी वृक्षांची पाने तेवढी वाईट आहेत, ती खुडली पाहिजेत. मुळाशी आमचा वाद नाही असे म्हणण्यात राष्ट्रीय पक्षाची चूक आहे. या विषारी वृक्षाला न दुखावता नुसत्या प्रार्थनांचे ओषड दूध घालत राहिलो तर तो आपण होऊन अमृत वृक्षात रूपांतर होईल असे म्हणणारे नेमस्त चुकत आहेत. या दोन्ही चुका बुद्धिभ्रष्ट आहेत. या दोन्ही सुधारल्या पाहिजेत. त्यांना जे शक्य वाटत नाही ते आपण शक्य करू, कारण तो परवशतेचा विषारी वृक्ष सुधारण्याचा एक मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याचे आमुलात अन्मूलन. सावरकरांनी हे भाषण जेव्हा केले तेव्हा त्यांचे वय अवघे 17 वर्षांचे होते. सावरकर असे विचार आपल्या भाषणातून मांडायचे. त्यांच्या या बैठका प्रथम पागे, म्हसकर किंवा अन्य सहकारी मित्र यांच्या घरी होत. नंतर मात्र आबा देवकरांच्या माडीवर मंडळाची जागा निश्चित झाली. आबा देवकरांची माडी ही नाशिकमध्ये अशा ठिकाणी होती की ती माडी म्हणजे गुप्त कटासाठी असलेली एक बीळ होते. सावरकरांना वाटायचे ही जागा म्हणजे नियतीने गुप्त कटासाठी आधीपासून शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेली जागा आहे. नंतर त्या उदास जागेत गुप्त कटाला साजेसा शृंगार चढवण्यात आला. रवी वर्मा यांनी काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्या माडीवर मुख्य स्थानी विराजमान झाले. सावरकरांनी त्यांच्या वडिलांनी जतन करून ठेवलेले नानासाहेबांचे छायाचित्र लावले. झाशीची राणी, तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर आणि रानडे या क्रांतिकारकांची छायाचित्रे त्या माडीवर झळकली. मंडळी, आत्ता जर तरुण पिढीला विचारलं किंवा तरुण पिढीला या क्रांतिकारकांची नावं सांगितली तर त्यांच्या तोंडून येईल की आम्ही यांना ओळखत नाही किंवा आम्हाला यांच्याबद्दल माहितीच नाही. चूक त्यांची नाहीये, चूक आपल्या शिक्षण पद्धतीची आहे. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये खऱ्या क्रांतिकारकांना तितकीशी जागाच मिळाली नाही. हे मात्र त्या क्रांतिकारकांचं दुर्दैव आणि आपलंही. आबा देवकरांची माडी ही सावरकरांच्या भेटण्याचं एक गुप्त ठिकाण झाली आणि त्या ठिकाणी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चापेकर आणि रानडे या क्रांतिकारकांची छायाचित्रे लावली. त्यावर एक सहकारी म्हणाला, माझी एक सूचना आहे. आपण देशभक्त आणि क्रांतिकारक यांची छायाचित्रे लावली. हे पुष्कळ छान झाले. पुढे मागे जर पोलिसांनी कधी छापा टाकला तर ही सगळी एकाच पंथातील बंडखोरांची छायाचित्रे पाहून आपली संस्था देशद्रोही आहे याचा सबळ पुरावा त्यांना मिळेल. म्हणून या सर्वांच्या छायाचित्रांसमवेत इंग्रजांच्या राजाचे किंवा राणीचे चित्र लावावे. त्यांच्या या सूचनेला म्हसकर आणि पागे यांनी अनुमोदन दिले. मात्र सावरकरांनी आणि त्यांच्या अन्य मित्रांनी ही सूचना अत्यंत तिरस्काराने फेटाळून लावली. केवळ सूचना फेटाळून सावरकर गप्प बसले नाहीत, तर ते म्हणाले, आम्हाला राजद्रोहाची शिक्षा झाली तरी चालेल, पण आमच्या देशाच्या प्रत्यक्ष शत्रूंची चित्रे आम्ही वंदनीय मानणार नाही. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीही आम्ही ती लावणार नाही. वाटल्यास राजकीय वास येऊ नये म्हणून आपल्या देवतांची चित्रे लावण्यास हरकत नाही. मग त्या ठिकाणी भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांची छायाचित्रे लावण्यात आली. मंडळी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे लहानपणापासूनच अतिशय परखड होते आणि त्याचे पुरावे, त्याचे दाखले आपल्याला इतिहासाने नेहमीच दिलेले आहेत. सफर इतिहासाची ह्या सिरीजमध्ये आज आपण अभिनव भारत या संस्थेबद्दल माहिती जाणून घेतोय. मंडळी, पोलिसांच्या डोळ्यात मित्रमेळा एकाकी भरू नये याची सावधगिरी पाळण्यात येत होती. आबा देवकरांची माडी बोळातील एका कोपऱ्यात होती.
त्यामुळे तेथे होणाऱ्या व्याख्यानांचा आवाज बाहेर रस्त्यापर्यंत येत नव्हता. तरी सुद्धा सावधानता म्हणून माडीवर बैठका चालू असताना मित्रमेळ्याचे 1-2 सभासद जागता पहारा द्यायचे. सावरकरांची व्याख्याने मात्र अक्षर रूपाने किंवा लेखी स्वरूपात ठेवली नव्हती. मित्रमेळ्याच्या सभासदांनी लिहून आणलेले निबंध तेवढे जतन करून ठेवले होते, कारण त्या निबंधात व्यापार, व्यायाम, स्वदेशी, शिक्षण, वेदांत असे विविध विषय असायचे. त्यामुळे मित्रमेळा हे मंडळ निरुपद्रवी, राजकारण शून्य आणि साधारण वक्तृत्व सभा आहे असे वाटायचे. आणि तरीसुद्धा त्यांचं क्रांतीचं कार्य हे सतत चालूच राहायचं. यानंतर पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. की मित्रमेळा या संघटनेचा कारभार कसा चालायचा. यानंतर पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी शिवजयंतीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. एका शिवजयंतीच्या उत्सवात सार्वजनिक व्याख्यान देताना सावरकर म्हणाले, आजवर आपण महाराष्ट्रीय लोक असे सांगत होतो की शिवोत्सव ऐतिहासिक आहे. या उत्सवात आमचा राजकीय हेतू काहीही नाही. पण आज आम्ही जो उत्सव करत आहोत तो संपूर्णपणे राजकीय आहे. शिवजयंती उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की जे छत्रपती शिवाजींसारखे आपल्या या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजण्यास समर्थ आहेत. या उत्सवाचा मुख्य उद्देश इंग्रजांच्या बेड्यात तोडून स्वदेशाला स्वतंत्र करण्यासाठी स्फूर्ती आम्हाला मिळावी हाच आहे. जर परवशतेत समाधानाने राहायचे असेल, केवळ लठ्ठ पगाराच्या जागा मिळवायच्या असतील, परदास्याचे पट्टेवाले व्हायचे असेल, हा कर न्यून व्हावा, हा निर्बंध ढिला व्हावा, इतकेच ध्येय असेल, आम्हाला निवृत्ती वेतन हवे, सवलती हव्यात, एवढीच ज्यांची महत्वाकांक्षा असेल, अशांच्या ध्येयाला छत्रपती शिवाजींचा उत्सव सुसंगत होणार नाही आणि अशा लोकांना रायगडचा शिवाजी पावणार नाही. ती स्वातंत्र्याची देवता आहे. आम्ही आज या स्वातंत्र्य देवतेला आवाहन करतो की ती देवता आमच्या अंगात संचारावी आणि तिने स्वदेश स्वातंत्र्याच्या कर्मक्षेत्री झुंजण्याची आणि जिंकण्याची शक्ती यावी. परिस्थितीनुरूप साधने पालटतील, पण साध्य तेच राहील. बाण पालटतील, पण लक्ष तेच राहील. असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. मित्रमेळा या संघटनेचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका भाषणामध्ये परखड व्यक्त केला. सावरकरांच्या या ओजस्वी विचारांनी सभा भारावून गेली. सार्वजनिक सभेत पूर्वी अशी खळबळ कधी उडाली नव्हती. संपूर्ण नाशिकमध्ये आठवडाभर याच विषयांवर चर्चा होत होती. नाशिककरांना समजून चुकले की हा मित्रमेळा साधासुधा नाही. देशभक्तीची आणि जाज्वल्य देशाभिमानाची प्रभा या मित्रमेळ्याभोवती आहे. शिवजयंती उत्सवाच्या मागोमाग आलेल्या गणेशोत्सवातही स्वातंत्र्याचा आणि स्वदेशाचा स्फूर्तिदायक संदेशाविना अन्य बोलणे नव्हते. सावरकरांच्या व्याख्यानांना नाशिककर गर्दी करू लागले. भाषणांत सावरकरांनी स्वातंत्र्य लक्ष्मी की जय असा जय जयकार केला आणि संपूर्ण नाशिक शहर याच जय जयकाराने निनादून गेले. एकदा तात्या सावरकर त्र्यंबकेश्वरला गेले होते. त्र्यंबकेश्वरला इंग्लंडचे 7वे राजे एडवर्ड यांच्या गौरवाची धामधूम चालू होती. तिथल्या एका संस्कृत पंडिताने एडवर्डला देव मानून त्याच्यावर काव्य केले. त्यात इंग्रज शासनाला मायबाप असे संबोधले. या संस्कृत पंडिताचे ते काव्य सावरकरांच्या हाती पडले. इंग्रजांच्या राजाला देव, पृथ्वीपती म्हणून गौरवल्याचा त्यांना राग आला. त्यांनी त्या पंडिताला सांगितले, ट्रूली दीज आर पर्ल्स बट दे आर थ्रोन बिफोर स्वाईन. आपण आपल्या गिरवाण वाणीला इंग्रज राजावर स्तुती सुमने उधळण्यासाठी वापरू नका. अशाने ती देवभाषा विटाळेल ना. विष्णू पृथ्वीपती हे खरे आहेत, पण तो राजा आपला असता तर दुसऱ्यांच्या देशावर जो केवळ शस्त्रबलाच्या आधारावर राज्य करतो तो आपला राजा नाही आणि देव तर नाहीच नाही, असे परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केले. राजा एडवर्ड यांच्या आरोग्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ एक सभा आयोजित करण्यात आली. सावरकरांनी रातोरात गावात परराजाशी निष्ठा म्हणजे स्वराष्ट्राशी देशद्रोह अशी पत्रके लावली. सभेचे अध्यक्ष म्हणाले, राजा एडवर्ड खरोखरच आपले बाप आहेत. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात राजा एडवर्ड जर आपले बाप आहेत तर आपले वडील, आपल्या मातोश्रींचे कोण, अशी पत्रके झळकली. एवढे परखड विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अतिशय लहान वयातच होते आणि म्हणूनच कुठेतरी क्रांतीची ज्योत ही सदैव तेवत राहिली, ही सदैव पेटतीच राहिली. सफर इतिहासाची ह्या सिरीजमध्ये आज आपण अभिनव भारत ह्या संघटनेचा इतिहास जाणून घेतोय. मंडळी, मे 1904 मध्ये नाशिकला भागवतांच्या वाड्यात मित्रमेळ्याचे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनाला 200च्या वर तरुण उपस्थित होते. मित्रमेळा हे क्रांतिकारी संघटनेचे नाव मिळमिळीत आहे असे सावरकरांचे पहिल्यापासून मत होते. पण म्हस्कर आणि पागे यांच्या आग्रहास्तव त्यांनी त्या नावाला मान्यता दिली. इटलीचा मझिनी हा सावरकरांचा आदर्श होता. त्याच्याप्रमाणेच आपणही हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी तरुणांची संघटना स्थापन करायची, हीच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. हिंदुस्थानचा मझिनी होणे हे त्यांचे स्वप्न होते. मझिनीच्या क्रांतिकारी संघटनेचे नाव यंग इटली होते. त्याचप्रमाणे आपल्याही भारताचे नाव असले पाहिजे असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी या संमेलनाच्या निमित्ताने मित्रमेळ्याचे अभिनव भारत असे नामकरण केले आणि संघटनेचा जन्महेतू स्पष्ट झाला. शिक्षण पूर्ण होताच आपल्या हेतूला कृतीचे रूप द्यायचे त्यांनी मनात पक्के केले होते. अभिनव भारत ही केवळ क्रांतिकारकांची संघटना नव्हती, तर ती एक राष्ट्रीय शिक्षण संस्था होती. आपल्या देशाला स्वतंत्र करणे हेच आपले साध्य आहे. इंग्रजी सत्ता उलथवून टाकणे ही काही अशक्य गोष्ट नाही. सशस्त्र क्रांतियुद्धात आपल्याला आपले कर्तव्य बजावले पाहिजे. प्रत्येकाने निदान आपल्या एका शत्रूला तरी ठार मारावे. इतरांनी आपला कित्ता गिरवला तरी भले, नाही तरी भले. आपल्या कार्यात आपल्याला यश येवो अथवा न येवो, देशमाता मुक्त होण्यासाठी, शत्रूचा सूड उगवण्यासाठी तू एकटा जरी लढलास, एका शत्रूला मारून दास्य शृंखलेचा एक दुवा जरी तोडलास, या कार्यात कमी असलास तरी हरकत नाही, कारण तू तुझे कर्तव्य पार पाडले आहे. असे अत्यंत उग्र आणि उत्कट त्यागाचे शिक्षण अभिनव भारतमध्ये दिले जात होते. आणि कदाचित याच शिक्षणामुळे कुठेतरी येणाऱ्या तरुण पिढीच्या मनात देखील स्वातंत्र्याची ज्योत ही नेहमीच पेटत राहिली, नेहमीच तेवत राहिली. तर मंडळी, असा हा अभिनव भारत या संघटनेचा इतिहास. मित्रमेळापासून अभिनव संघटना कशी तयार झाली, हा सर्व इतिहास आपण जाणून घेतला. याच नोटवर मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी आज इथेच तुमचा निरोप घेते. तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत रहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन क्लूज. स्माइल करो, अच्छा